पुढची बातमी पाहूया। जालना जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये इंधन टंचाई गंभीर बनत आहे। त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतोय। सध्या शेती मशागतीची कामं सुरू आहे। ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळत नसल्याने शेतकरी अडचणीस आलेत। गोलापांगरी परिसरामध्ये पेट्रोल पंपावर रात्रीपासूनच ट्रॅक्टरच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसतंय। शेतीची कामं खोळंबल्याने संतप्त शेतकरी रात्रीपासूनच ट्रॅक्टर घेऊन पंपावर थांबून आहेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल यांनी। पाहूया। पेट्रोल पंपावर इथे ट्रॅक्टरच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसतंय। पेट्रोल मिळावं यासाठी रात्रीपासूनच ट्रॅक्टर चालक इथे रांगेमध्ये लागल्याचं दिसतंय। कॅन आणि बाटल्यामध्ये इंधन देण्यास बंदी करण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना थेट ट्रॅक्टर घेऊनच पेट्रोल पंपावर यावं लागतंय। शेती मशागतीची कामं सुरू आहेत आणि त्यासाठी डिझेलची आवश्यकता असते। मोठ्या प्रमाणावर डिझेल लागतं आणि त्यासाठी आता इथे अडचणींचा सामना या शेतकऱ्यांना करावा लागतोय। रात्रीपासूनच इथे ट्रॅक्टरच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसतंय। जालन्यामध्ये इंधन टंचाई निर्माण झालेली आणि त्यातलीच ही दृश्य आपण पाहतोय। जालना जिल्ह्यामध्ये मागच्या 4 ते 5 दिवसांपासून पेट्रोल डिझेलची तीव्र टंचाई निर्माण झाली। त्यामुळे याचा मोठा फटका वाहनधारकांसह शेतकऱ्यांना बसताना आपल्याला बघायला मिळतोय। कारण सध्या शेतीच्या मशागतीची कामं सुरू आहेत आणि या मशागतीच्या कामांना डिझेल पेट्रोलच्या टंचाईचा मोठा फटका आपल्याला बसताना बघायला मिळतोय। मी सध्या जालना तालुक्यातील गोलापांगरी या शिवारामध्ये आहे आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर ट्रॅक्टर आणल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। जिल्हाधिकाऱ्यांनी पेट्रोल डिझेल कॅन किंवा बॉटल मध्ये देण्यास सक्त मनाई केलेली आहे, बंदी घातलेली आहे। त्यामुळे शेतकरी आता थेट पेट्रोल पंपावरती ट्रॅक्टर घेऊन आल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात। काही शेतकरी आपल्या बरोबर आहेत। दादा मला सांगा की सध्या काय तुम्हाला या ठिकाणी म्हणजे टंचाई निर्माण होती आणि कधीपासून तुम्ही या ठिकाणी रांगेत उभा आहे? आम्ही रात्री 2 वाजेपासून रांगेला उभा आहे आणि काल पण आम्ही उभं होतो। काल आम्ही 11 वाजेपर्यंत थांबलो कॅनी घेऊन बी, तर आम्हाला कॅनीत पण डिझेल संपलं, कॅनीत भेटलं नाही। आम्ही तसेच माघारी गेलो। सकाळी आम्ही रात्री काल पण 2 वाजेपर्यंत 2 वाजता होतो रात्री, तरी पण डिझेल भेटलं नाही। आम्ही रिकामी गेलो। आज पण आम्ही रात्री 2 आलो। आम्ही आता ट्रॅक्टर सोबत आणले आता आणि कॅनी पण खुलेले आहे, तर कॅनीत बी भेटत नाही, ट्रॅक्टर मध्ये पण सध्याला भेटत नाही। सध्याला सध्याला नांगडीचं काम चालू आहे, रोट्यात चालू आहे, समजे काम आले शेतीचे। तर असं सरकारला एवढीच विनंती आहे की त्यांनी डिझेलचा पुरावा करावा समधीकडं, असं तुटवडा नाही होता। समजे शेतकरी बेजार आहे, हैराण आहे सारे। आपण जर बघितलं तर माझ्या मागे या पेट्रोल पंपावरती तुफान गर्दी झाल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। सध्या इंधनाचा मोठा तुटवडा जालना जिल्ह्यामध्ये निर्माण झालेला आहे आणि त्याचा फटका वाहनधारकांना बसतोय। मागच्या 4 ते 5 दिवसांपासून जालना जिल्ह्याची हीच परिस्थिती आहे आणि अशीच जर परिस्थिती राहिली तर नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे। रवी जयस्वाल, न्यूज 18 मराठी, जालना।